नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण टॉपिक नंबर 2 बघणार आहोत. काल आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन टॅग हा टॉपिक बघितला. आज आपल्याला एक्सक्लेमेटरी सेंटेन्स उद्गारवाचक वाक्य कसे बनवायचे हा टॉपिक नंबर 2 आपल्याला आज बघायचा आहे. तर यासाठी आपल्याला हे 4 नियम फॉलो करायचे आहेत. तर यामध्ये आपला पहिला नियम, जर वाक्यामध्ये आपल्याला व्हेरी आले असेल तर, जर वाक्यामध्ये आपल्याला व्हेरी हा शब्द जर आलेला असेल तर त्या वाक्याची सुरुवात आपल्याला हाऊ ने करायची आहे. तर त्याची सुरुवात आपल्याला हाऊ ने करायची. आणि जर समजा आपल्याला दुसऱ्या नियमामध्ये सांगितले की जर वाक्यामध्ये आपल्याला अव्हेरी आलेलं दिसत, अव्हेरी जर अव्हेरी आलेले असेल तर त्या वाक्याची सुरुवात आपल्याला व्हाट ने करायची आहे. व्हाट ने करून आपल्याला काय करायचं आहे तर व्हेरी काढून टाकायचे आहे. वरील वाक्यामध्ये सुद्धा आपल्याला व्हेरी काढायचे आहे, पण व्हेरी काढल्याच्या नंतर जे काही ए आपलं शिल्लक असेल ते तसंच ठेवायचे. आपला तिसरा नियम सांगतो की जर वाक्यामध्ये ए किंवा ॲन आलेले असेल तर त्या वाक्याची सुरुवात आपल्याला व्हाट ने करायची. ए किंवा ॲन जर आपल्याला वाक्यामध्ये दिसलं तर आपल्याला त्याची सुरुवात व्हाट ने करायची. आणि ए किंवा ॲन जर असेल तर ते आपल्याला तसंच त्या वाक्यामध्ये ठेवून द्यायचं आहे. आणि या तिन्ही पैकी कुठलंही एक वाक्य असेल तर तो नियम लागू करायचा आणि प्रत्येकाला शेवटी आपल्याला उद्गार चिन्ह द्यायचं आहे. तर हे 4 नियम जर आपण व्यवस्थित बघितले तर आपल्याला कसलंही वाक्य एक्सक्लेमेटरी सेंटेन्सचा आपल्याला सोडवता येईलच. तर आपण 3 नियमाचे 3 वाक्य लिहिलेले आहेत. तर पहिलं वाक्य आहे आपल्याकडं, इट इज अ व्हेरी हाय. तर यामध्ये आपल्याला पहिल्या नियमामध्ये व्हेरी असं आहे, तर आपल्याला इथं व्हेरी आलेलं दिसतं. मग आता व्हेरी आलेलं आहे म्हणून आपल्याकडं काय करायचं आपल्याला की जर वाक्यात व्हेरी आलेले असेल तर सुरुवात तर हाऊ ने करायची आपल्याला. मग आपण सुरुवातीला हाऊ घेऊ. हाऊ घेतले त्यानंतर काय करायचं, त्यानंतर व्हेरी तर काढायची आहे. व्हेरीच्या पुढील भाग कोणता आहे, हाय. जेवढा भाग असेल तेवढा घ्यायचा. इथं हाय एकच शब्द आहे तो घेतला आणि त्यानंतर इट इज, शेवटी इट आणि इज आणि लास्टला एक्सक्लेमेटरी उद्गारवाचक चिन्ह आपल्याला द्यायचं. तर अशा प्रकारेचं उत्तर होईल हाऊ हाय इट इज. आता आपण दुसऱ्या नियमासाठी अव्हेरी आलेले असेल तर आपण दुसऱ्यामध्ये अव्हेरी आलेला आहे. मग या वाक्याची सुरुवात करत असताना आपल्याला सुरुवातीला व्हाट घ्यायची. त्यानंतर आपल्याला व्हेरी तर काढून टाकायची. मग ए पासून उर्वरित वाक्य पूर्ण लिहून काढायचे. मग अ गुड गर्ल आणि उर्वरित भाग सुरुवातीपासून तिथपर्यंत लिहायचा, म्हणजे सी इज आणि शेवटी उद्गार चिन्ह द्यायचे. अशा प्रकारे दुसरं उत्तर होईल. आता तिसऱ्यामध्ये आपल्याला तिसऱ्या नियमात ए किंवा ॲन असं दिलेलं असेल. मग इथं तुषार इज अ ब्रेव्ह बॉय, तर इथं ए आलेला आहे. ए आलेला असल्यामुळे आपल्याला सुरुवात व्हाटनेच करायची, व्हाट. त्यानंतर ए पासून पूर्ण भाग घ्यायचा, व्हाट अ ब्रेव्ह बॉय. त्यानंतर उर्वरित तुषार इज ब्रेव्ह बॉय, तुषार इज आणि शेवटी उद्गार चिन्ह द्यायचे. अशा प्रकारे आपल्याला हे वाक्य सोडवता येतात. कशी रचना झालेली ती आता लक्षात आलेली असेलच. तर आपण अजून एक 4-5 वाक्यांचा सराव घेऊ. तर या नियमाप्रमाणे आपल्याला रचना बनवायची आहे. निश्चितच तुमच्या लक्षात आलं असेल असं आपण गृहीत धरू आणि पुढील 4 नंबरचं वाक्य आता लिहितो. तर 4 नंबरचं वाक्य
आपल्याकडे आहे शी इज व्हेरी टॉल. शी इज व्हेरी टॉल. तर निश्चितपणे यामध्ये आपल्याकडं व्हेरी आलेलं दिसतं. तर व्हेरी आलेलं असल्यामुळे आपल्याला सुरुवात तर हाऊनेच करायची, त्यानंतर व्हेरी काढायचे, पुढील भाग टॉल आणि सुरुवातीपासूनचा भाग शी इज, शेवटी उद्गार चिन्ह. एकदम सिंपल टॉपिक आहे, खूप सोपा आहे, अवघड बिलकुल नाहीच आहे. यामध्ये आपण दुसरं पाहू वाक्य. यू आर अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल. काय वाटतं या वाक्यामध्ये काय आलेलं असेल? तर या वाक्यामध्ये अ व्हेरी आलेलं आहे, म्हणजे सुरुवातीला आपल्याला काय घ्यावं लागेल? व्हॉट. त्यानंतर व्हेरीचा लोप करायचा, व्हेरी काढून टाकायचे. बघ आपल्याकडं अ ब्युटिफुल गर्ल आणि यू आर शेवटी उद्गार चिन्ह द्यायचं. आपण नंतर पुढचा नंबर पाहू. आपले 3 झाले होते, 4, हे 5, 6 नंबरचं. तर आपल्याकडं सी इज व्हेरी ऍक्टिव्ह असं वाक्य आहे. सी इज व्हेरी ऍक्टिव्ह. इथे व्हेरी आलेला आहे, मग व्हेरी आल्यामुळे आपल्याला आता घ्यायचं आहे हाऊ. उत्तरामध्ये आपण हाऊ घेऊ. हाऊच्या नंतर आपल्याला ऍक्टिव्ह हा शब्द आहे, ऍक्टिव्ह. हाऊ ऍक्टिव्ह सी इज आणि उद्गार चिन्ह. नंतर पुढील वाक्य बघू आपण. पुणा इज अ बिग सिटी. अ बिग सिटी ए आलेला आहे. ए आल्यामुळे आपल्याला आता व्हॉट घ्यावं लागेल. व्हॉट अ बिग सिटी. त्यानंतर पुणा इज आणि शेवटी उद्गार चिन्ह. एकदम सिंपल रचना आहे. 7 वाक्य सहज तुम्हाला जमले, माहिती तर पडलं असेल आणि जमतील अशी अपेक्षा करतो. आणि तुम्हाला एक 5 वाक्य तुमच्यासाठी देतो, निश्चित ते बनवून पहा, जमतीलच. तर तुमच्यासाठी सरावासाठी जे काही वाक्य देत आहे ते तुम्ही सोडवून बघा. तर आपल्याकडं तुमच्यासाठी पहिलं वाक्य आहे. इट इज व्हेरी स्वीट. इट इज व्हेरी स्वीट. त्याच्यानंतर दुसरं वाक्य आहे. आय एम व्हेरी लकी. आय एम व्हेरी लकी. पुढचं वाक्य आहे तिसरं तुमच्यासाठी. शी इज अ व्हेरी पुअर. शी इज अ व्हेरी पुअर. त्यानंतर पुढचं आहे 6 नंबरचं वाक्य. दिस इज अ व्हेरी नाईस आयडिया. हे 4 नंबरचं वाक्य. आणि शेवटचं 5 नंबरचं वाक्य तुमच्यासाठी की इट इज व्हेरी इझी. अजून एक घ्या 6. डॉक्टर हॉकिंग वाज अ हंबल मॅन. तर एक असे आपल्याला 6 वाक्य दिलेले आहेत. प्रत्येक वाक्यामध्ये काहीतरी आलेलंच आहे. इथं व्हेरी आलेलं आहे, इथं सुद्धा व्हेरीच आहे, इथं अव्हेरी, इथं व्हेरी आणि या वाक्यात शेवटच्या वाक्यामध्ये फक्त अ आलेला आहे, ए आलेला आहे. तर कुठे व्हॉट वापरायचे, कुठे हाऊ वापरायचे आणि काय काढायचे
हे व्यवस्थित नियम वाचून घ्या आणि सोडवण्याचा प्रयत्न करा. निश्चितच जमलच अशी अपेक्षा करतो. धन्यवाद.